विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत। पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढण्याची तयारी वडेट्टीवारांची आहे आणि नव्या राजकीय घडामोडींमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणाला आता नवं वळण येण्याची शक्यता सुद्धा आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये चंद्रपूर ही एकमेव जागा काँग्रेसने जिंकली होती आणि आता खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालं होतं आणि त्यामुळे आता विजय वडेट्टीवार सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय। अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण पाहतोय की विजय वडेट्टीवार सुद्धा आता लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत, तयारी करतायत, कशा प्रकारची त्यांची तयारी? उमेदवारी जर मिळाली आणि पक्षाने तसा जर आदेश दिला आणि स्वतः विजय वडेट्टीवार यांनी देखील एक असं सूचक वक्तव्य काल केलेलं होतं की जे चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी जर मिळाली आणि पक्षाने तसा जर आदेश दिला तर मी ती निवडणूक लढण्यास इच्छुक आहे आणि त्याबाबत तयारी देखील आहे। आता आपण पाहिलेलं आहे की विरोधी पक्षनेते मोठं पद आहे आणि मोठे नेते जे आहे ते आता काँग्रेस सोबतच भाजप देखील मोठे चेहरे उतरवण्याच्या तयारीत आणि त्या तयारीमध्ये जर जिंकायची असेल तर विजय वडेट्टीवार यासारखा एखादा मोठा उमेदवार इथे देणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने विजय वडेट्टीवार हे तयारीला देखील लागल्याची माहिती मिळते। मात्र ज्याप्रमाणे येथील जे एकमेव राज्यातील गेल्या निवडणुकीमध्ये चंद्रपूर हीच एक जागा काँग्रेसने जिंकलेली होती, दिवंगत खासदार बाळू धानोरकर इथून विजय झालेले होते आणि त्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी आहेत प्रतिभा धानोरकर या देखील इच्छुक आहेत। त्यामुळे पक्षात अनेक जण इच्छुक आहेत, पक्षातील अनेकांना आपलं तिकीट मागण्याचा किंवा इच्छुक जे आहेत ते सामोर येण्याचं स्वातंत्र्य आहे। मात्र आता पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर भाजपचा विचार केला तर भाजपमध्ये इथून जे मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार यांचंही नाव चर्चेत आहे, ते इथून खासदारकीसाठी लढतील अशी देखील चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे जर इथून जर विजय वडेट्टीवार जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर नक्कीच ही निवडणूक आहे ती आणखी मोठी होणार, निवडणुकीला नक्कीच ट्विस्ट येणार, इंटरेस्टिंग देखील ही निवडणूक होण्याची शक्यता आहे। एक महत्त्वाचं याच्यात असं सांगता येईल की वडेट्टीवार जर लोकसभेच्या निवडणुकीत उतरले तर त्यांच्या जे मतदारसंघ आहे विधानसभेच्या त्यामधून त्यांची मुलगी जी आहे ती निवडणुकीच्या रिंगणात उतरेल अशी ही शक्यता किंवा अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे आता नेमकं काय होतं, तिकीट कुणाला मिळते हे येत्या काळात स्पष्ट होईल। मात्र अनेक जण आहेत ते आता या लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं समोर येत आहे। श्रद्धा। हो जितेंद्र, नक्कीच भाजपसमोर सुद्धा मोठं आव्हान असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी जितेंद्र।